नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आर्नीतर्फे आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, IBPS आणि TCS पॅटर्नवर आधारित आपण काही प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू करीत आहोत. तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. तर चला मित्रांनो, आपण पुन्हा आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र जयंत नारळीकर यांचे आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवनाथ नदी. नंतर तिसरा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? तर खालीलपैकी सरहुल हा उत्सव झारखंड राज्यात साजरा केला जातो. नंतरचा पहा चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्थसंघीय सरकारची कल्पना घेतली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कॅनडा. तर कॅनडाकडून आपण संघराज्यीय अर्थसंघीय सरकारची कल्पना घेतलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालविण्याचा अधिकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 30. कलम 30नुसार आपण अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालविण्याचा अधिकार देतो. ती योग्य उत्तर आहे तर आपला कलम 30. नंतरचा प्रश्न आहे आपला, प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूरजहाँ ही कोणाची पत्नी होती? तर नूरजहाँ ही जहागीर यांची पत्नी होती. तर प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूरजहाँ ही कोणाची पत्नी होती? तर जहागीराची. तर मित्रांनो, तुम्हाला TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास यावर काही प्रश्न येत आहे. तर हे प्रश्न तुमच्यासाठी अतिमहत्त्वाचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, बँकिंगमध्ये IFSCचे पूर्ण रूप काय आहे? तर आपल्याला प्रश्न आहे, बँकिंगमध्ये IFSCचे पूर्ण रूप काय आहे? तर याचं पूर्ण रूप आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. तर याचं योग्य उत्तर आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. नंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोण महाराष्ट्राच्या राज्याच्या कार्यकारिणीचा भाग नाही? तर महाराष्ट्राची जी कार्यकारिणी आहे यांच्यामध्ये कोणाचा सहभाग होत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. तर हे आपलं जे कार्यकारिणी आहे यांच्यामध्ये मंत्रिपरिषद, राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे सहभागी होतात. तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यामध्ये सहभागी होत नाही. नंतर 9वा प्रश्न पहा, दलितांसाठी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी कोणी आमरण उपोषण केले? तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे तर साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी आमरण उपोषण केले आहे. नंतर पहा, नंतरचा प्रश्न आहे आपला, भारतीय रेल्वेमध्ये ब्रॉड गेजचे गेज काय आहे? हा प्रश्न भरपूर वेळेला आलेला आहे. तर भारतीय रेल्वेमध्ये ब्रॉड गेजचे योग्य म्हणजे अंतर काय आहे? तर यांचं जे अंतर आहे तो अंतर आहे आपला 1.676 मीटर. म्हणजे 1.676 मीटर हे ब्रॉड गेजचे गेज आहे. नंतर पहा, कोणाला भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जाते? ज्यांनी भारतामध्ये सर्वप्रथम चित्रपट सुरू केलेला आहे त्याचे जनक कोणाला मानले जाते? तर त्यांचं योग्य उत्तर आहे धोंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके. चित्रपट क्षेत्रात सर्वोच्च पुरस्कार आहे दादासाहेब फाळके. नंतर पहा 12वा प्रश्न आपला, कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा विक्रम नोंदविलेला आहे? तर यांचं योग्य उत्तर आहे सौरव गांगुली. सौरव गांगुली याने कसोटी पदार्पणातच शतक झळकावण्याचा विक्रम केलेला आहे. नंतरचा प्रश्न पहा, तुघलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तुघलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तर तुघलक घराण्याची सुरुवात आहे
1320. तुघलक घराण्याची सुरुवात आहे 1320 साली. नंतर पहा, भारतीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आला? तर भारतीय लोकसंख्या धोरण आहे आपला तर 2000 या वर्षी भारतीय लोकसंख्या धोरण आहे. नंतर पहा, भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर मुद्रा बँकेची स्थापना आहे 2015 मध्ये मुद्रा बँकेची स्थापना करण्यात आली. नंतर आपला 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील वारली जमात कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? तर वारली जमातीचं योग्य उत्तर आहे तर आपला धुळे, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यात वारली जमात आहे. नंतरचा प्रश्न आहे आपला, जगातील सर्वात मोठा गूळ उत्पादक देश कोणता? तर जगात सर्वात मोठा गूळ उत्पादक देश आहे आपला भारत. नंतर पहा, बाबूराव रामाजी बागुल यांना भारत सरकारने 1970 मध्ये हरिनारायण आपटे पुरस्कार प्रदान केला. म्हणजे 1970 मध्ये हरिनारायण आपटे हा पुरस्कार प्रदान केला. ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ते महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आहे. मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपण TCS आणि IBPS यांनी घेतलेल्या प्रश्न जे आहेत त्यावरूनच आपण हे प्रश्न तुम्हाला देत आहोत. नंतर पहा, 19वा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात कमीत कमी खनिज धारण क्षेत्र आहे? म्हणजे त्या विभागात कमी खनिज क्षेत्र आहे तर नाशिक विभागात. नंतर पहा प्रश्न, महाराष्ट्रातील नागपूर विभागात किती जिल्ह्याचा समावेश आहे? तर नागपूर विभागात 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. नंतर पहा, प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करता कोण आहे? तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आला. नंतर पहा, गांधारपाले लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गांधारपाले ह्या लेणी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. नंतर पहा, कंदकुरी वीरेशलिंगम पंतलू हे सध्याच्या या प्रदेशामध्ये विधवा पुनर्विवाहासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नासाठी ओळखले जाते. तर हे होते आंध्र प्रदेशमधले. नंतर महाराष्ट्रातील पन्हाळे काजी लेणी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? महाराष्ट्रातील पन्हाळे काजी लेणी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? तर कोटजल. त्या नदीचं नाव आहे कोटजल. भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम आसाम राज्यातून झालेला आहे? हा प्रश्न TCSने विचारलेला आहे. तर संत्रिया या नृत्याचा उगम आसाम राज्यात झालेला आहे. नंतर खालीलपैकी कोणाला सुसाईड बॅग म्हणून ओळखल्या जाते? तर सुसाईड बॅग म्हणून लायसोसोमला ओळखल्या जाते. नंतरचा प्रश्न आहे आपला, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? तर महाराष्ट्रात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण मुंबई या जिल्ह्यात आहे. स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. तर लोकसंख्येमध्ये सर्वात कमी प्रमाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षाने पंचवार्षिक योजनेचा भाग होण्याऐवजी सर्वात पहिल्या वार्षिक योजनेची अंमलबजावणी केली? तर वर्ष आहे 1966. नंतर पहा, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना 1890 मध्ये कोणी केली? तर नारायण मेघाजी लोखंडे. पहिली कामगार संघटनेची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? तर तुम्हाला टक्केवारी विचारलेली आहे. तर टक्केवारीचा विचार करता नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींची टक्केवारी सर्वाधिक आहे. नंतरचा प्रश्न आहे आपला, हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर नागालँड या नागालँड या राज्यात हॉर्नबिल उत्सव साजरा केला जातो. नंतर ब्रह्मपुत्रा ही भारताच्या खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते? तर अरुणाचल प्रदेशमधून ब्रह्मपुत्रा नदी आपल्या भारतामध्ये प्रवेश करते. नंतरचा प्रश्न आहे, अकबरनामा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल यांनी लिहिलेला आहे. अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल यांनी लिहिलेला आहे. राहू या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर राहू या कादंबरीचे लेखक NS इनामदार आहे. नंतर पहा, स्टॅफिलोकोकस बॅक्टेरियामुळे कोणता आजार होतो? तर स्टॅफिलोकोकस बॅक्टेरियामुळे मुरुम हा आजार होतो. नंतरचा प्रश्न आहे, बटाट्याची चाळ
हे पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहे पु ल देशपांडे. नंतर पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकाचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवकाचे प्रमाण सर्वात कमी आहे. नंतर 38वा प्रश्न, पद्मा सुब्रमण्यम एक प्रसिद्ध नाव कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? तर भरतनाट्यम. भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असावे? तर 62 वर्ष. नंतरचा प्रश्न आहे आपला, सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यात सुवर्णदुर्ग हा किल्ला आहे. राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय एकता दिवस हा 31 ऑक्टोबरला साजरा केला जातो. व्हिनेगार हे कोणते जलीय द्रावण आहे? तर व्हिनेगार हे ॲसिटिक आम्ल आहे. कोळी ढोर जमातीच्या वसाहती कोणत्या नावाने ओळखल्या जातात? तर वाडी हे ठिकाण वाडी म्हणून ओळखल्या जाते. नंतरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाईटचे साठे आढळतात? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात. 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान कोठे लढाई झाली? तर पानिपत येथे बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतची लढाई झाली. आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक कोण? तर या मराठी पुस्तकाचे लेखक आहे पु ल देशपांडे. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मंत्रिपरिषदेचे संख्याबळ एकूण लोकसभेच्या एकूण सदस्याच्या 15% जास्त नसावे असे मर्यादित केले आहे? तर 91वी घटनादुरुस्ती. नंतरचा प्रश्न पहा, अश्वघोषाच्या बुद्धचरित्राची भाषा कोणती होती? तर त्याची भाषा होती संस्कृत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? तर अमरावती या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. तबकत-ए-नासिरी हे ग्रंथ कोणी लिहिले? तर मिनाज शिराज जुगानी. नंतर झाडांमध्ये लवचिकपणा कशामुळे येते? तर कायमा. सप्तवार्षिक युद्ध कोणाकोणामध्ये झाले? तर सप्तवार्षिक युद्ध इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यामध्ये सप्तवार्षिक युद्ध झाले. सावरकरांनी पतित पावन मंदिर कोठे बांधले? तर रत्नागिरी येथे सावरकरांनी पतित मंदिर बांधले. तर तुम्ही जर नवीन असाल तर आपला हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. अशीच माहिती तुम्हाला दररोज दिल्या जाईल. नमस्कार मित्रांनो.